Hello friends, today we'll discuss about the location and layout of hospital pharmacy. See the location of hospital pharmacy. So hospital pharmacy is one of the department in hospital. So that is located in hospital premises so that patients and staff can easily approach it. हॉस्पिटल फार्मसी हे जे डिपार्टमेंट आहे अशा ठिकाणी सिच्युएट केलं असलं पाहिजे किंवा लोकेटेड असलं पाहिजे जेणेकरून सर्व पेशंट आणि स्टाफ इझिली त्या ठिकाणी त्यांना येता आलं पाहिजे. इन मल्टी स्टोर्ड बिल्डिंग ऑफ ए हॉस्पिटल द फार्मसी शुड बी प्रिफरेबली लोकेटेड ऑन ग्राउंड फ्लोर. जर हॉस्पिटलची मोठी बिल्डिंग असेल त्यामध्ये अनेक फ्लोअर असतील सो हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट शुड बी लोकेटेड ऑन ग्राउंड फ्लोर. ग्राउंड फ्लोअरला हे सिच्युएटेड असलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट आणि एस्पेशली द डिस्पेन्सिंग युनिट किंवा डिस्ट्रीब्युशन युनिट. इट शुड बी लेड इन सच अ वे दॅट देअर इज अ कंटिन्युअस फ्लो ऑफ मेन अँड मटेरियल्स. अशा पद्धतीने लोकेटेड असलं पाहिजे जेणेकरून तिथे सर्व मनुष्याचा आणि जे काय मटेरियल आहे त्याचा कंटिन्युअस फ्लो असला पाहिजे. सी द लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. तर याच्यामध्ये डाव्या बाजूला आहे असेप्टिक एरिया ज्या ठिकाणी काय होणार आहे स्टरिलाइज मटेरियल असणार आहे किंवा स्टरिलायझेशन होणार आहे किंवा जे काय स्टराईल प्रोडक्ट्स आहेत ते त्या ठिकाणी प्रिपेअर होणार आहेत. देन मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन वेगवेगळ्या प्रकारचं डोसेज फॉर्म त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलं जाऊ शकतं. देन रॉ मटेरियल स्टोअर्स फिनिश प्रॉडक्ट यामध्ये रॉ मटेरियल त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे किंवा तयार झालेला जो काय माल आहे त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. फिनिश प्रॉडक्टमध्ये मधल्या जागी पॅसेज आहे जेणेकरून तिथे सहजासहजी व्यक्तींना किंवा मटेरियल जे आहे त्यांना एंटर करता येईल. त्यानंतर खालच्या बाजूला बॉटमला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन चालणार आहे. त्यानंतर उजव्या बाजूला डिस्पेन्सिंग आहे आणि ओपन स्पेस आहे. डिस्पेन्सिंग या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचं मेडिसिन डिस्पेन्स केलं जाणार आहे आणि ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी पेशंट काय असणार आहे उभे राहणार आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन घेणार आहे. नेक्स्ट फॅसिलिटीज रिक्वायर्ड इन हॉस्पिटल फार्मसी. In smaller hospitals with one pharmacist only, one room is required for pharmacy. जर हॉस्पिटल छोटं असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी एका फार्मसिस्टची गरज असणार आहे. अँड वन रूम इज रिक्वायर्ड फॉर फार्मसी हॅविंग ए कॉम्बिनेशन ऑफ डिस्पेन्सिंग मॅन्युफॅक्चरिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड ऑल अदर सेक्शन्स ऑफ कंप्लीट फार्मास्युटिकल सर्व्हिस. जर हॉस्पिटल छोटं असेल तर अशा ठिकाणी जे काय हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट आहे ते सुद्धा छोटं असणार आहे आणि मग त्यामध्ये सगळ्या प्रकारची जी काय प्रॅक्टिस आहे फार्मसीची उदाहरणार्थ डिस्पेन्सिंग असेल मॅन्युफॅक्चरिंग ॲडमिनिस्ट्रेशन किंवा इतर जे काही सेक्शन्स आहेत ते त्या ठिकाणी असणार आहेत. फॉर स्टराईल प्रोडक्ट्स देअर शुड बी अ सेपरेट रूम ऑर एरिया. स्टराईल प्रोडक्टसाठी वेगळी रूम असणार आहे. इन लार्ज हॉस्पिटल्स विथ 200 ऑर मोर बेड्स डिपार्टमेंटलायझेशन ऑफ फार्मसी ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड. लार्ज हॉस्पिटलमध्ये म्हणजे उदाहरणार्थ 200 किंवा त्यापेक्षा जास्त बेड्स जे आहेत तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असणं आवश्यक आहे. सो वॉट एव्हर ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये परफॉर्म केली जाणार आहे. सो सेपरेट एरिया इज रिक्वायर्ड फॉर इन पेशंट सर्व्हिसेस अँड युनिट डोस डिस्पेन्सिंग. सेपरेट एरिया त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केला गेला पाहिजे. एक आहे इन पेशंट सर्व्हिसेस म्हणजे IPD, नंतर युनिट डोस डिस्पेन्सिंग. नेक्स्ट आउट पेशंट सर्व्हिस म्हणजे OPD, नंतर अन ऑफिस फॉर द चीफ फार्मासिस्ट. देन कंपाऊंडिंग रूम, कंपाऊंडिंग रूममध्ये कंपाऊंडिंग केलं जाणार आहे किंवा प्रिपरेशन तयार केलं जाणार जर आवश्यक असेल तर. देन प्री पॅकेजिंग अँड लेबलिंग रूम, देन स्टोअर रूम, देन स्टराईल प्रोडक्ट रूम. A separate area for drug information services
and space assigned on various nursing units for unit dose drug administration. Next, see the flow chart for materials and main. सो हा जो काय भाग आहे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये किंवा प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. सो सी द जनरल फ्लो चार्ट फॉर इन पेशंट. तर डाव्या बाजूला दिलेलं आहे प्रिस्क्रिप्शन्स रिटन बाय द डॉक्टर. फर्स्ट इन पेशंट डिस्चार्ज मेडिकेशन, म्हणजे पेशंट जो काय ॲडमिट केलेला आहे त्याला काय करायचं आहे, डिस्चार्ज करायचं. डिस्चार्जच्या वेळेस काय केलं जातं, मेडिकामेंट्स दिले जातात किंवा मेडिसिन दिले जातात किंवा प्रिस्क्राईब केले जातात. देन प्रिस्क्रिप्शन रिसिव्ड बाय द फार्मासिस्ट. तर अशा पद्धतीची प्रिस्क्रिप्शन आहे, फार्मासिस्ट रिसीव करणार आहे. देन फिलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. अच्छा, फिलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शनमध्ये 3 पॉईंट्स येतात. एक आहे सिलेक्शन, दुसरा आहे लेबलिंग, तिसरा आहे प्राइसिंग. नेक्स्ट आहे डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्सिंग केली जाते. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार आहे, फ्री, कॅश अँड क्रेडिट. मग फ्री असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, डिस्पेन्स केलं जाणार आहे. जर कॅश असेल तर त्या पद्धतीने आणि क्रेडिट असेल तर त्या पद्धतीने काय केलं जाईल, डिस्पेन्स केलं जाईल किंवा डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. देन स्टॅटिस्टिक्स अँड कंट्रोल. मग अकाउंट सेक्शनमध्ये त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून ते रेकॉर्ड केलं जाणार आहे. हिअर प्रिस्क्रिप्शन्स कॉपीड बाय नर्स. त्यानंतर इन पेशंट मेडिकेशन ऑर्डर्स म्हणा किंवा प्रिस्क्रिप्शन म्हणा. देन प्रिस्क्रिप्शन रिसिव्ड बाय फार्मासिस्ट. पुन्हा फार्मासिस्ट अशा पद्धतीची प्रिस्क्रिप्शन रिसीव्ह करणार आहे. देन फिलिंग ऑफ ऑर्डर किंवा प्रिस्क्रिप्शन. फिलिंग करताना तुम्हाला माहीत आहे सिलेक्शन, त्यानंतर लेबलिंग आणि प्राइसिंग केलं जाणार. नंतर डिस्पेन्सिंग ऑर्डर किंवा डिस्पेन्सिंग द प्रिस्क्रिप्शन अँड चार्ज. त्याला जो काय चार्ज आहे तो त्याचा घेतला जाणार आहे. देन स्टॅटिस्टिक्स अँड कंट्रोल. पुन्हा इकडे लेफ्ट साईडला बॉटमला स्टॅटिस्टिक्स अँड कंट्रोल आहे. ओके. जर क्रेडिट इश्यू असेल तर त्यामध्ये सुद्धा सिलेक्शन किंवा सिलेक्टिंग आहे, लेबलिंग आहे, प्राइसिंग आहे. पुन्हा ते स्टॅटिस्टिक्स अँड कंट्रोल हा पॉईंट असणार आहे. नेक्स्ट जनरल फ्लो चार्ट फॉर आउट पेशंट. सी हिअर द प्रिस्क्रिप्शन रिटन बाय द डॉक्टर ऑर फिजिशियन. सो प्रिस्क्रिप्शन रिसिव्ड बाय द फार्मासिस्ट. फार्मासिस्ट अशा पद्धतीचे प्रिस्क्रिप्शन रिसीव्ह करणार आहे. नंतर फिलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. आता फिलिंगमध्ये काय काय पॉईंट्स आहे, सिलेक्शन, लेबलिंग अँड प्राइसिंग. सिलेक्शन करणं, वेगवेगळे जे काय घटक लागतात, वेगवेगळे जे काय मेडिकामेंट्स लागतात, त्यानंतर तयार केल्यानंतर लेबलिंग, त्यानंतर प्राइसिंग, देन डिस्पेन्सिंग टू द पेशंट. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने डिस्पेन्सिंग केलं तर फर्स्ट रिसिप्ट ऑफ पेमेंट, दुसरं प्रिस्क्रिप्शन फाईल्ड. रिसिप्ट ऑफ पेमेंटमध्ये फ्री आहे, त्यानंतर कॅश, चार्ज, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स अँड रिपोर्ट्स हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं. नंतर प्रिस्क्रिप्शन फाईल्डमध्ये इन पेशंट जे काय आहेत तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने काय पॉईंट्स आहेत, रेग्युलर प्रिस्क्रिप्शन फाईल अँड नार्कोटिक प्रिस्क्रिप्शन फाईल. रेग्युलर प्रकारचे प्रिस्क्रिप्शन आहे ते फाईल केलं जातं, आणि जर नार्कोटिक असेल तर नार्कोटिक प्रिस्क्रिप्शन फाईल करायचं आहे. अशा पद्धतीने जनरल फ्लो चार्ट फॉर आउट पेशंटसाठी आहे. नेक्स्ट फ्लोर स्पेस रिक्वायरमेंट पॉईंट्स. 250 स्क्वेअर फीट इज द मिनिमम रिक्वायर्ड एरिया फॉर एनी साईज हॉस्पिटल. मग कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी 250 स्क्वेअर फीट मिनिमम त्या ठिकाणी एरियाची आवश्यकता आहे. 10 स्क्वेअर फीट पर बेड इन 100 बेडेड हॉस्पिटल. 100 बेडचं हॉस्पिटल जर असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक बेडसाठी 10 स्क्वेअर फीट त्या ठिकाणी एरियाची आवश्यकता आहे. देन 6 स्क्वेअर फीट पर बेड इन 200 बेडेड हॉस्पिटल. 6 त्याच्यामध्ये स्क्वेअर फीटची आवश्यकता आहे प्रत्येक बेडसाठी इन 200 बेडेड हॉस्पिटल. देन फ्लोअर्स ऑफ फार्मसी शुड बी स्मूथ, इझिली वॉशेबल अँड ॲसिड रेजिस्टंट. हॉस्पिटल फार्मसीचे काय फ्लोअर आहे, जे काय छत आहे ते स्मूथ असलं पाहिजे, इझिली ते वॉश करता आलं पाहिजे,
स्वच्छ करता आलं पाहिजे अँड ॲसिड रेझिस्टंट असलं पाहिजे. इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन ड्रेन्स शुड बी प्रोव्हायडेड, वॉल्स शुड बी स्मूथ पेंटेड इन लाईट कलर. मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये ड्रेन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत, जे सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे. देन वॉल्स शुड बी स्मूथ, भिंती जे काय स्मूथ असल्या पाहिजे आहेत. दॅट शुड बी पेंटेड इन लाईट कलर. देन वुडन कॅबिनेट्स आर लॅमिनेट. जर त्याच्यामध्ये काही कॅबिनेट असतील तर ते वुडनचे जर असतील म्हणजे लाकडी असेल तर त्याला काय करायचं, लॅमिनेशन असलं पाहिजे. देन फ्लोरोसंट लॅम्प्स आर प्लेस अबाव प्रिस्क्रिप्शन काउंटर. प्रिस्क्रिप्शन काउंटरच्या वरती काय असणं आवश्यक आहे, फ्लोरोसंट लॅम्प्स. त्यानंतर आहे काउंटर फॉर बन्सन बर्नर आर ऑल्सो रिक्वायर्ड. काउंटरमध्ये बन्सन बर्नरची पण सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे. See the floor space requirement of hospital pharmacy. So the recommended floor space requirement for general hospital pharmacy is given below. तर जनरल हॉस्पिटल फार्मसीसाठी काय या ठिकाणी फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंट आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचा एरिया आवश्यक आहे अँड दॅट इज डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ बेड्स. मग त्याच्यामध्ये 50 बेड्सचं हॉस्पिटल असेल, 100 बेड्सचं हॉस्पिटल असेल किंवा 200 बेड्सचं हॉस्पिटल असेल, तर अशा वेळेस जे काय वेगवेगळ्या एरिया आहेत इन स्क्वेअर फीट या ठिकाणी दिलेलं आहे. कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग लॅबोरेटरी 50 बेडसाठी 205 त्या ठिकाणी एरिया आवश्यक आहे इन स्क्वेअर फीट. 100 बेडसाठी 320, 200 बेडसाठी 495. त्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये एरिया आहे पॅरेंटल सोल्युशन लॅबोरेटरी. 100 बेडसाठी 185 आहे, 200 बेडसाठी 200 आहे, तर 50 बेडसाठी याची आवश्यकता नाही. देन स्टोअर रूम 100 बेडसाठी 125 स्क्वेअर फीट एरिया आहे. त्यानंतर 200 स्क्वेअर फीट एरिया आहे 200 बेडसाठी. देन मॅन्युफॅक्चरिंग लॅबसाठी डायरेक्टली 200 बेडसाठी 120 स्क्वेअर फीट एरिया आहे. देन ऑफिस अँड लायब्ररीसाठी 105 स्क्वेअर फीट एरिया फॉर 200 बेड्स. देन सर्क्युलेशन म्हणजे पॅसेजचं जे काय एरिया आहे तो किती असला पाहिजे, 200 बेडसाठी 60. सो टोटल एरिया इन स्क्वेअर फीट म्हणजे सगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटसाठी जर 50 बेडचं हॉस्पिटल असेल तर 205 आहे, 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर 630 एरिया पाहिजे स्क्वेअर फीटमध्ये. नंतर 200 बेडचं जर हॉस्पिटल असेल तर 1180 एरिया स्क्वेअर फीट या ठिकाणी असला पाहिजे. देन सी द लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. तर या ठिकाणी लेआउट दिलेला आहे हॉस्पिटल फार्मसी. अलग अलग त्या ठिकाणी सेक्शन्स आहेत, अलग अलग त्या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत आणि अलग अलग त्यामध्ये नंबर्स दिलेले आहेत. ओके, सो मीनिंग ऑफ नंबर्स गिवन फॉर डिपार्टमेंट ऑफ अबाव जनरल हॉस्पिटल ऑफ 100 बेड्स. वरती आपण जे काय लेआउट पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे नंबर त्या ठिकाणी दिले होते. त्या नंबरचं काय काय मिनिंग आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे. पहिला आहे स्टरिलायझर, त्यानंतर कॅबिनेट स्टोरेज. या ठिकाणी स्टरिलायझर 1 नंबरला दिसत आहे लेफ्ट साईडला या ठिकाणी बॉटमला, ठीक आहे. त्यानंतर आहे कॅबिनेट स्टोरेज, सेकंड नंबर कॅबिनेट स्टोरेज आहे लेफ्ट साईडला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर कॅबिनेट ॲडजस्टेबल शेल्स 3 नंबर. त्यानंतर फोर्थ स्टरिलायझर अंडर काउंटर 4 नंबर या ठिकाणी दिसत आहे, 3 आणि 4. नेक्स्ट गार्ड्स ॲट ऑल विंडोज 5 नंबर आहे. त्यानंतर हॉट प्लेट आहे 6 नंबर. 7 नंबर हीट आउटपुट ग्रिल 7 आणि 8 या ठिकाणी दिसते तुम्हाला. त्यानंतर 9 आहे टँक डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटरसाठी टँक आहे 9 नंबर या ठिकाणी पहा, दिसलं सर्वांना 9. हे लेफ्ट साईडला आहे पहा, 8च्या खाली आहे किंवा 8च्या वरती पण ते दाखवलं या ठिकाणी. त्यानंतर
10 नंबर सिंक 2 कंपार्टमेंट्स. त्यानंतर 11 आहे शेल्स, 12 आहे डम वेटर म्हणजे अशा पद्धतीची काय असते, टेबल असतो. तो टेबल काय केला जातो, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव करू शकतो. तर त्या ठिकाणी फूडची अरेंजमेंट केलेली असते. त्यानंतर 13 आहे डेस्क. तर डेस्कमध्ये एक आहे टेलिफोन आउटलेट आणि दुसरा आहे वेस्ट पेपर. 13 दिसतं सर्वांना याच्यामध्ये. 13 नंबर पॉईंट आहे. ओके, हे ना ब्ल्यू कलरमध्ये जे काय लिहिलं आहे त्याच्या जवळच आहे 13 नंबर पॉईंट. ओके, सो 13 काय या ठिकाणी डेस्क आहे आणि त्याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत. टेलिफोन आउटलेट आहे त्या ठिकाणी आणि दुसरं वेस्ट पेपर्स. 14 आहे रेफ्रिजरेटर आणि 15 आहे काउंटर. 14 या ठिकाणी दिसतं आहे. 13च्या खाली 15 काउंटर आहे. 16 नंबर रॅक, 17 नंबर कॅबिनेट्स, 18 नंबर स्केल प्रिस्क्रिप्शन, त्यानंतर 19 विंडोज डिस्पेन्सिंग आणि 20 सिंक. 19 या ठिकाणी राईट साईडला बॉटमला आहे पहा आणि 20 एकदम राईट साईडला आहे पहा दिसते. अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे काय सेक्शन आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि त्या ठिकाणी काय केलं आहे, नंबरिंग केलेलं आहे आणि नंबरिंगचं आपण या ठिकाणी मिनिंग पाहिलं आहे. ओके, थँक्यू.